बलिदान को, कौन जीता कौन हारा, कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को, पूछ लो संसार को। हे सर्व निर्व्यसनी तरुण आहेत. केवळ आपला राजा हा निर्व्यसनी होता, एवढी प्रेरणा या मुलांनी घेऊन हे पूर्ण गावातील तुम्ही आज पाहिलं तर गावामध्ये कोणीही दारू पित नाही किंवा गुटखा खात नाही. गावामध्ये आम्हाला कुठेही दाखवा की थुकलेलं गुटखा खाऊन थुकलेलं, आम्ही तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देतो. दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नहीं. कर्म कभी भी छुटा नहीं. मध्ये कोणीही गोड पदार्थ खात नाही, नवीन कपडे परिधान करत नाही, काही जण पायामध्ये चप्पल पण घालत नाहीत. राजांनी ज्या यातना सहन केल्या त्यातील थोड्याशा यातना आपल्याला व्हाव्यात आणि त्या निमित्ताने संभाजी महाराज हे आपल्या स्मरणात राहावेत म्हणून हे सगळेजण करत असतो. मित्रांनो, एक वेगळी बातमी म्हणा किंवा एक वेगळी माहिती घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. महाराष्ट्रासह भारतात आहे ना छावा फिल्म खूप गाजली आणि त्या छावा फिल्म नंतरच खरं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य, त्यांचं बलिदान हे सर्व महाराष्ट्रासह भारतात आणि भारताच्या बाहेर पण लोकांना माहिती पडलं आणि खऱ्या अर्थाने नवीन जी युवक आहेत ना त्या नवीन युवकांना सुद्धा संभाजी महाराजांबद्दल एक कृतज्ञता, एक प्रेम वाढू लागलं. मी ज्या गावात आता सध्या उभा आहे ना ते इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर 1 गाव आहे. गेले कित्येक वर्षापासून ते छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे एक गाव आहे असं म्हणता येईल. कारण आपण जर पाठीमागे पाहिलं तर या गावाच्या एंट्रीला संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी संभाजी महाराजांची जी आरती म्हणा, प्रार्थना म्हणा, हे सर्व चालू आहे. नक्की या महिनाभर हा कार्यक्रम चालतो. नक्की तो कार्यक्रम काय असतोय हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. परंतु सर्वप्रथम आहे ना ही सर्व युवक लोक कशा पद्धतीने या ठिकाणी एकत्र येतात आणि कशा पद्धतीने प्रार्थना करतात हे आपण आता पाहूया. चला पुढे या, पुढे या, पुढे या. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, तेज पुंज तेजस्वी आंखें, तेजपुंज तेजस्वी आंखें, निकल गई पर झुका नहीं, निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के, दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नहीं, कर्म कभी भी छुटा नहीं, जीवा काटी खून बहाया, जीवा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह, शिवाजी का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं, गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए अब, वर्ष 300 बीत गए अब, शंभू के बलिदान को, शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा, कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को, पूछ लो संसार को. हे आपण पाहतोय ना ते सर्व इंदापूर तालुक्यातील गलांडवाडीतील युवक आहेत. एक ध्येय मंत्र म्हणा, प्रेरणा मंत्र म्हणा, हे सर्व आता संभाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या आवारात या सर्व युवकांनी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत हे सर्वजण इथे एकत्र येऊन या ठिकाणी प्रेरणा मंत्र म्हणले. नेमकं ही एकत्र येण्याचं कारण काय आणि ह्या गावाचा किंवा ह्या पुतळ्याचा
इथं कधी बसवलेला आहे, लोकांना त्याविषयी इतकी आपुलकी काय आहे हे, आणि गावात या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काय आणखी कार्यक्रम चालतात ना हे पाहण्यासाठी खरं तर आपण, आणि लोकांना हे दाखवण्यासाठी नाही, यातूनच लोकांनी आणखी काही प्रेरणा घेऊन आपल्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे कसे उत्सव साजरे करावेत याचं एक मूर्तिमंत उदाहरण ह्या गलांडवाडीकडून लोकांनी शिकावं, म्हणून खरं तर हा खरा एपिसोड करण्याचा आजचा हा भाग होता. आपल्या बरोबर आहेत फलपले सर. सर या इथं थोडीशी माहिती सांगा, ही कधीपासून आहे आणि आता काय चालू आहे नेमके तुमच्या गावात तिथं सांगा. आता आम्ही बलिदान मास साजरा करत आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणजे राजांनी आपल्यासाठी 40 दिवस दुःख सहन केलं, त्रास सहन केलेत, आणि मग त्यांची आठवण राहावी, राजांनी आपल्यासाठी हे केलंय म्हणून आम्ही बलिदान मास साजरा करतो. या बलिदान मासामध्ये कोणीही गोड पदार्थ खात नाही, नवीन कपडे परिधान करत नाही, काही जण पायामध्ये चप्पल पण घालत नाहीत. राजांनी ज्या यातना सहन केल्या त्यातील थोड्याशा यातना आपल्याला व्हाव्यात, आणि त्या निमित्ताने संभाजी महाराज हे आपल्या स्मरणात राहावेत म्हणून हे सगळेजण करत असतो. या ठिकाणी जो पूर्णाकृती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपण पाहत आहात तो गलांडवाडी नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या गावामध्ये 2015 साली हा उभारलेला पुतळा आहे. ज्यावेळेस 2012 साली पेडगाव ते वडू बुद्रुक ही शौर्य यात्रा संतवीर, युवक मित्र, गुरुवर्य, हरिभक्त परायण बंडातात्या कराटकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शौर्य यात्रा काढण्यात आलेली होती. त्यावेळेस व्यसनमुक्त युवक संघातील कार्यकर्ते, या गलांडवाडी गावातील तरुण कार्यकर्ते या शौर्य यात्रेमध्ये सहभागी झाले, आणि शौर्य यात्रेमध्ये 2 वर्ष सहभागी झाल्यानंतर त्यांना या राजांबद्दल एक काहीतरी करावं ही प्रेरणा त्या ठिकाणून मिळाली. आणि मग सर्व तरुणांनी, या गलांडवाडी गावातील तरुणांनी असं ठरवलं की आपल्या गावामध्ये राजांचा पुतळा उभा करायचा. इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही पुतळा एवढा मोठा उभा केला नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तेवढा मोठा पुतळा या गलांडवाडी गावामध्ये उभा करायचा असं त्यांनी त्या ठिकाणून प्रेरणा घेतली. आणि मग या गलांडवाडी गावातील प्रत्येक घरातून या पुतळ्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही ना काही हातभार सहकार्य लाभलेलं आहे, आणि पूर्ण गलांडवाडी गावानेच हा पुतळा उभा केलेला आहे. परंतु त्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने आम्हाला ऋण मानावं लागतील. हे चौकातली जागा आहे, आणि ह्या चौकातली जागा आमच्या गावातील अमोल अशोक फलपले या तरुणाने स्वेच्छेने या पुतळ्यासाठी दिली, आणि मग सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा पुतळा आम्ही उभा केला. आणि हा बलिदान मास तर आम्ही साजरा करतोच, त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, जसा शिवराज्याभिषेक हा आपण साजरा करतो त्याच पद्धतीने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या गलांडवाडी गावामध्ये आम्ही साजरा करतो. त्यानंतर बलिदान मास साजरा करतो, आणि नंतर 14 मेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असते, तीही तेवढ्याच मोठ्या दिमाखात आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो. विशेष आमच्या धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचं हे विशेष आहे, कोणत्याही जयंतीला आम्ही डीजे लावलेला नाही. जे काही पारंपरिक वाद्य असेल या पारंपरिक वाद्यांनीच, लेझिम असेल अथवा झांज पदक असेल, या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करत असतो छत्रपती संभाजी महाराजांची. आणि आमच्या गावाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप वर्षापासून म्हणजे अगोदर या गावातील प्रत्येक जण मजुरीलाच जात होता, म्हणजे बिल्डिंगच्या कामावरतीच जात होता. दुष्काळी भागातलं गाव म्हणून गलांडवाडी गाव हे होतं. परंतु नदी या ठिकाणी आली, भीमा नदी आली, थोडाफार आमचा बागायत भाग सुरू झाला. त्यानंतर मग इथे दुधाचा व्यवसाय चालू झाला. मग या नदीमुळे मासेमारी हा पण व्यवसाय सुरू झाला, आणि या मार्गातून गावाची उन्नती होत गेली. आणि त्याच्यातूनच इंदापूर हे शहर जवळ असल्यामुळे शिक्षणाचं महत्व पटू लागलं. गावातील अनेक मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आज अनेक अधिकारी या गावामध्ये आहेत, अनेक वकील आहेत, अनेक शिक्षक आहेत. त्याचबरोबर हे सगळे व्यवसाय करत असताना सुद्धा सगळ्या जाती धर्माची माणसं या गावामध्ये आहेत. पण एक शिवजयंती, एकच धर्मवीर संभाजी महाराज जयंती, एक गणपती, एक नवरात्र उत्सव, या पद्धतीने प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा एकोप्याने सर्वजण आम्ही एकत्रित येऊन करत असतो.
कोणतेही आम्ही दोन कार्यक्रम करत नाहीये. हे आमच्या गावाचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि या गावामध्ये सप्ताह म्हणजे कोणताही धार्मिक कार्यक्रम, ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल किंवा तुकाराम महाराज बीजेनिमित्त असणारा सप्ताह किंवा तुकाराम महाराज गाथा पारायण हे सुद्धा या ठिकाणी घेतलं जातं. गोकुळाष्टमी निमित्त पण सप्ताह घेतला जातो. त्याचबरोबर काकड आरती, महिनाभर काकड आरती या ठिकाणी केली जाते. आणि गावामध्ये दररोज हरिपाठ आणि पहाटे काकडा घेतला जातो. या पद्धतीने गलांडवाडी गावामध्ये असे विविध उपक्रम राबवले जातात. ह्या सर्व व्यसनमुक्त ह्या युवकांच्यामुळेच हे सर्व निर्व्यसनी तरुण आहेत. केवळ आपला राजा हा निर्व्यसनी होता एवढी प्रेरणा या मुलांनी घेऊन हे पूर्ण गावातील, तुम्ही आज पाहिलं तर गावामध्ये कोणीही दारू पित नाही किंवा गुटखा खात नाही. गावामध्ये आम्हाला कुठेही दाखवा की थुकलेलं गुटखा खाऊन थुकलेलं आम्ही तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देतो, किंवा दारू पिऊन कोणी असं शिव्या देतोय किंवा ओरडतोय असा एकही व्यक्ती या गावामध्ये तुम्हाला दिसणार नाही. असं एक आमचं गलांडवाडी गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेला आहे. आणि याच गावातील हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानने 2015 साली उभा केलेला आहे. देश धर्म पर मिटने वाला